12वा खेळाडू यायचा आहे. मुख्य व्यासपीठ 12वा खेळाडू. नक्कीच नक्कीच यांचा कर्णधार आपण नक्कीच पाहतोय प्रकाश यांना सुद्धा पाहणार आहोत. ह्या संघात सुद्धा नक्कीच चांगली फाईट या संघाने दिलेली. संतोष करणं सुद्धा नक्कीच आपण काल चांगली खेळी पाहिली. आता मात्र मुना पडलेला आहे. दहिसर मधला नामचिंत असा ऑलराउंडर प्लेयर मुनाफ. मत सोचो की जिंदगी बोझ है, खुश रहो, समस्या तो रोज आहे. नक्कीच मुंबईमध्ये नामांकित स्पर्धा वायकट्टा असेल ती स्पर्धा सुद्धा खेळाडूने गाजवलेली आहे. बोलबाला नक्कीच या खेळाडूचा राहिला आहे. असा खेळाडू मुनाफ यांना आपण पाहतोय. दोन 2019 मध्ये नक्कीच ह्या खेळाडूचा बोलबाला वायकट्टा मध्ये राहिलेला आहे. वाईच्या शक आपण नक्कीच पाहिलं आणि समोर कोणी राहायचं नाही आणि ओरडायचं नाही मागून. आधीची मॅच नक्कीच आपण पाहिली. कारण काय करायचं असेल ना आपल्या बॅटने करायचं. जसं आमचा दिवेश करतो. दिवेशने बॅटनी चांगली बॅटिंग केली, सामन्याचा पुरस्कार गेला. आता कुठल्या तरी कोपऱ्यात तो बसून असेल. म्हणजे असं काय करायचं आपल्या बॅटनी करायचं. काही लोकांचं असं ते तोंडाने जास्त करतात, बरोबर ना, ते सुद्धा आपण पाहिलं. त्यामुळे काय करायचं बॅटनी करायचंय. दोन्ही दहिसर मधले नामांकित संघ आपण पाहतोय. इंटर सुरू होते आपण. हो पहिला स्वर चेंडू वाईट टॉपचे संघ आहेत दहिसर मधले. टॉप 3 साठी मात्र भिडताना नक्कीच पाहताय. लावा ताकद आम्ही नाही वाकत. नक्कीच दाखवून देतात दोन्ही संघ. गोलंदाजीवर ट्रॅकवर आपण पाहतोय विवेकने सुद्धा अफलातून केली होती किमया. सामनावीरचा पुरस्कार त्याला भेटलाय. त्रिशर्ट परिधान करून खेळतोय. ही त्रिशर्ट नामांकित आहे आपल्या क्षितिज ग्रुपची. पुन्हा एकदा वाईट मान लो तो हारे और ठान लो तो जीते गुरु. मान लो तो हारे गुरु, ठान लो तो जीते. बॉल डालेगा तो बोलेगा तो मारेगा नहीं. असो जाऊ मैदानाकडे. पुन्हा एकदा मुन्ना. नक्कीच IPLचा एक बॉल टीव्हीवर दाखवण्यासाठी नक्कीच किती चार्जेस असतील सचिन सर? 49 लाख रुपये फक्त एक बॉल टीव्हीवर दाखवण्यासाठी चार्जेस असतो. 49 लाख. IPLचा एक बॉल टीव्हीवर दाखवण्यासाठी 49 लाख रुपये मात्र मोजावे लागतात. आणि एका मॅचची नक्कीच किंमत 118 करोड आहे. हा सुद्धा एक रेकॉर्ड. आता मात्र डॉट फुलनेतला चेंडू टाकला गेला. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. बिंदी गेन आपण नक्कीच पाहतोय. जास्त बोलायचं ना दोघांनी. विनंती करतो की जास्त बोलायचं नाही. पंचांना सांगतोय स्पीडअप करायचं. कारण का सूर्यनारायण दिवसभराच्या कामगिरी विश्रांतीकडे गेलेला आहे आणि अंधाराचं मला साम्राज्य आलेलं आहे. नक्कीच प्रेक्षक वर्गाने आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांचे मांदे आले, मान्यवरांचे मांदे आले आपण पाहतोय. नक्कीच भाग्यश्री पांगारे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि मंगेश भाऊ पांगारे नक्कीच पुढचे भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मंगेश भाऊचं स्वागत सुद्धा केलेलं आहे कॅचनी. जबरदस्त कॅच. ना मुन्ना ना. नक्कीच काय कॅच पकडली आहे नाव नोंदणी करायच्या खेळाडूची. रोहन नाव नोंदणी होईल तेव्हा सांगतो काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करायचं. जग सुद्धा गमतीवर टाळ्या वाजवतो. जबरदस्त कॅच रोहनने पकडलेले बघा. शांत माइंड गेमने काऊ कॉर्नर मध्ये उभा आहे. बॉल आला त्याच्यावर पूर्ण लक्ष दिलं, लक्ष केंद्रित केलं आणि अफलातून कॅच पकडली. असे खेळाडू पुढे जातात मित्रांनो. का मोठमोठ्या खेळाडूंना 5-5 हजाराची बोली लागते
त्याचं मात्र नक्कीच तुम्हाला प्रक्षेपण करावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये येण्यासाठी पहिले 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. ओहो, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. पंच आहेत, पंच निर्णय सांगतील. लेग ब्रेक आपण नक्कीच पाहिला, सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा पॉइंट ट्रॅक वर पाहतो विवेक यांना. नक्कीच सामनावीरचा जर्सी मी का घातली, प्रक्षेपण करतोय सामन्यामध्ये. हो, आता मात्र बाद झालाय फलंदाज. नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी. धावसंख्या होताना आपण पाहतोय 2 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. मुनाफला सुद्धा आपण आउट होताना पाहिलं. दुनिया का सबसे लंबा टेस्ट मैच साउथ आफ्रिका आणि इंग्लंड या देशामध्ये झाला 1939 मध्ये. 12 दिवसाचा जो सामना रंगला होता. आता बघूया हा सामना किती दिवसाचा रंगेल. पुन्हा ते विवेक सज्ज झालाय. हो, बॉल चेक केला गेलाय. नक्कीच विवेक सांगतोय माझा एकच रूल आहे, जिथे आपण चुकत नाही तिथे आपण झुकत नाही. थोड़ा रुकने का, देखने का और कबाली स्टाइल में बाहर फेंकने का गुरु. गुरु हो जा शुरू. तब्दीली होते फील्डिंग मध्ये. ओहो, चॉप केला बॉल, जातो काऊ कॉर्नर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. धावसंख्या होताना आपण पाहतोय 3 धावा. कोशिश तो सबकी जारी है, वक्त बताएगा कौन किस पे बारी है. आणि मंगेश भाऊ पांगारे यांचं मात्र आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सामना थांबवायचा आहे. नक्कीच थँक्यू डीजे. थोडासा आवाज वाढवायचा आहे, कारण मंगेश भाऊ आलेला. टेन्शन नाही, आता टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. मॅचला सुरुवात करायची. आदरणीय सन्माननीय संस्थापक अध्यक्ष क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य मंगेश भाऊ पांगारे सरांचं इथे आगमन झालेलं आहे क्रीडा नगरीमध्ये. नक्कीच चर्चा होईल या ओव्हर नंतर. त्यांची कारकिर्दी. भाग्यश्री वहिनी सुद्धा आहेत. नक्कीच त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की माझ्या नक्कीच नवऱ्याची चर्चा पूर्ण ह्या परिसरामध्ये होते. भाग्यश्री मॅडम भावी आमदार नगरसेवक आहेत पुढचे. नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं नगरसेवक म्हणून. नक्कीच कोरोना काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं धान्य वाटप, गोरगरिबांचे दाते आहेत. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 4 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा. सांगता येत नाही कोण कुठे जाल मित्रा. तू सरळ मार्गाने जा मित्रा.
इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रे आणि लांडग्यांच्या टेकड्या आहेत. तू ताट मानेने चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही. आणि मंगेश भाऊचा हात हातात असेल तर मात्र कुठलाच कुत्रा चावत नाही, तर मात्र कुठलाच कुत्रा चावत नाही. नक्कीच एक मोठे समाजसेवक आहेत, तर नक्कीच चर्चा होईल तरुणांमध्ये. नक्कीच वृद्धांपासून तरुणांमध्ये त्यांच्या मनामध्ये नक्कीच सातत्याने राज्य करत असतात. गोरगरिबांचे दाते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं आणि दैसरचे भाग्यवी दाते आदरणीय सन्माननीय मंगेश भाऊ पांगारे सरांचं आगमन झालेलं व्यासपीठावर. जाऊया मॅच कडे. आता माझा टांगला चेंडू आणि स्वागत केलं आहे, परंतु नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच मात्र किंमत. आणि आमच्या मंगेश भाऊ मध्ये हिम्मत आहे, म्हणून मंगेश भाऊला मात्र दैसर मध्ये किंमत आहे. धावसंख्या होताना आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच कोणतेही पद नसताना या परिसरामध्ये ज्यांनी राज्य केलेलं आहे, मग ते कोणतेही क्षेत्र असू दे, कोरोनाचा काल असू दे. हो, आता मात्र एज नक्कीच लिडिंग एज घेतली गेली होती. बॉलनी मात्र नक्कीच बॅटची कीज घेतली होती, कॅच पकडायची होती. कॅच छुटा सपना तुटा मुकद्दर लुटा दिल तुटा. नक्कीच कॅचचं महत्व नक्कीच वेडला विचारा. वेडची कॅच सोडली गेली, वेडने वेड लावलं. ग्रॅम ग्रुजची मला आठवण झाली, 33 धावावर ग्रॅम ग्रुजची कॅच सोडली गेली. 333 धावा ग्रॅम ग्रुजने बनवल्या. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय लालूला, पाहतोय राईट राऊंड द विकेट. चांगली मॅच, स्वीप शॉट, घुटना टेक और तमाशा देख. दन दन खन खन करत हवा के संग संग, घटा के संग संग, टप टप्पा टप. धावसंख्या झाली 9 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, कमबॅक करावं लागेल बॅटरला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय लालूला पाहणार आहोत. धावसंख्या होताना आपण पाहतोय 10 धावा. नक्कीच ज्या दिवशी आपला एक्का चालेल त्या दिवशी बादशाह काय, बादशाहचा बाप सुद्धा नक्कीच मंगेश भाऊचा गुलाम असणार आहे. नक्कीच येत्या कालामध्ये आगामीच्या निवडणुकामध्ये पाहू शकाल. आणि भाऊंचं स्वागत सुद्धा मात्र केले 4 धावेने. छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 4 धावा. नक्कीच 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. हो, हवेमध्ये मारलाय. आणि काय घडलंय, मंगेश भाऊ किती वेळ डिजिट थोडी मंगेश भाऊ किती वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं. एवढ्या वेळ मात्र चेंडू हवेमध्ये होता. डिजिटल मिळेल संधी. चौदा धावा झालेत. नक्कीच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 14. नक्कीच मंगेश भाऊची चर्चा होईल. 7 जानेवारी 1919 भव्य दिव्य कला क्रीडा महोत्सव दैसर नगरीमध्ये प्रथमच करण्यात आला होता. ते पण सुद्धा आपण पाहिली. त्यामध्ये नामवंत खेळाडू विशाल माने कबड्डीपटू यांना सुद्धा आपण पाहिले. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कृत अनाथांची माय स्वर्गीय सिंधुताई सकपाल यांनी सुद्धा या मोठ्या महोत्सवामध्ये भेट दिली होती. नक्कीच चर्चा होईल. म्हणजे आपण पाहू शकाल मंगेश भाऊ किती मोठ्या मनाचे आहेत. कारण काय क्रिकेट प्रेम आहे, समाजसेवेबरोबर क्रिकेट प्रेम परिपंच ते सुद्धा बघतायत. परंतु गोरगरिबांचे दाते आहेत. नक्कीच रात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही दादांना कॉल केला तर नक्कीच ॲम्ब्युलन्स तुमच्या घरामध्ये असेल.
स्वतःचा भाऊ ॲम्ब्युलन्स आणू शकत नाही, ही आताची परिस्थिती आहे. परंतु मंगेश भाऊ मात्र ॲम्ब्युलन्स घरामध्ये आणू शकतात. कारण का मोठे समाजसेवक, नक्कीच असं भाग्यविधाता तुम्हाला लाभले आहेत या दैसर नगरीमध्ये. असा एका कोहिनूर हिऱ्याचा मात्र जन्म झालेला. आम्ही नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मैदानाकडे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर लगावले गेलेत. हो, स्क्वेलेला कटवलाय चेंडू. चांगला तो अटेम्प्ट केलेला आहे. नक्कीच धावसंख्या होताना आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस होणार आहे. साईनाथ विरुद्ध गावदेवी या संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. आणि नाणेफेकीचा कौल मात्र नक्कीच आम्ही आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके भावी नगरसेवक ज्यांच्याकडे पाहिलं जातं, श्री मंगेश भाऊ पांगारे, संस्थापक अध्यक्ष क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी होणार आहे. नाणं हवेमध्ये उडणार आहे. नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा आणि काटा. काट्यासहित मात्र वर यायचंय. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या होताना पाहतोय 18 आणि विराट कोहली जर्सी क्रमांक सुद्धा 18 आहे. मान्यवरांचे नक्कीच मांद्याले आपण पाहणार आहोत. महिला वर्ग सुद्धा आलेला आहे. मंगेश भाऊ झाशीचे राणी सुद्धा व्यासपीठावर आपण नक्कीच पाहतोय. हो, आता मात्र घुटना टेक तमाशा देख, फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या जर 18, 2.4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. कारण का सगळे माझे माझे म्हणून ती पळत होती, घरचे पण गेले घरी, शेवटी एकटीच जलत होती. अशी अवस्था बॅटरीच्या होताना आपण नक्कीच पाहिली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. विकास, संघाचा विकास करायचा आहे. या खेळाडून सुद्धा नक्कीच आधीच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये भरपूर धावा दिल्या होत्या, परंतु नंतर मात्र चांगलं कमबॅक विकास कडून पाहायला भेटलं. अप्रतिम गोलंदाजी विकासच्या माध्यमातून पाहिली. आता मात्र नक्कीच चांगले काहीतरी करावं लागणार आहे. कारण का पैजण जरी सोन्याचे असले तरी ते पायातच घालतात, आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळात लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसते, तर अस्तित्वावरून मात्र किंमत ठरत असते. धावसंख्या झाले 19. धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. आता मात्र बघा बॉल कुठे टाकलाय आणि फलंदाज बाद होतोय.
धावसंख्या नक्कीच आपण पाहतो 20 धावा धाव फलकावर लगावले गेलेत. बॉलर नेम अंकित. अंकितला नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच चांगली गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय आणि अंकितला धडपडताना पाहतोय. 100% एफर्ट नक्कीच खेळाडू देतात. कारण का व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट याच्यामध्ये नक्कीच फरक असतं. कारण का व्यावसायिक गटातील खेळाडू हे पैशासाठी खेळतात, पण ग्रामीण क्रिकेट मात्र गावासाठी, नावासाठी, आपल्या भावासाठी नक्कीच खेळलं जातं. म्हणून नक्कीच क्षितिज चषकाची चर्चा राहिलेली आहे. 3 दिवस तुफान अशी गर्दी आपण पाहतोय. 3 दिवस आता नक्कीच ग्रँड फायनलचा दिवस आहे. हो, अटेम्प्ट केला, रनआउटची संधी आहे, परंतु किस्मत सुद्धा बहादुर का साथ देती है. किस्मत नक्कीच साथ दिलेली आहे. खुद को इतना काबिल बना लो कि पाने वाला गर्व करे और खोने वाला अफसोस करे. नक्कीच इतना काबिल बनाना होगा आपको. धावसंख्या होताना पाहतोय 22 धावा. हो, चांगला अटेम्प्ट केलाय. धडपड होताना पाहते, स्वतः कर्णधार आहे. चांगला चेंडू गॅदर केलाय. नक्कीच परविंदर चांगला चेंडू गॅदर केलाय. परविंदरने स्वतः कर्णधार आहे. या संघाचा सेनापती नाही तर सरसेनापती म्हणून कामगिरी करतोय. हो, एज घेतली आहे. परतावा लागेल बॅटरला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मंगेश भाऊ, युट्यूबच्या माध्यमातून हे टेलिकास्ट नक्कीच आपण पाहतोय. 192 देश आहेत, परंतु 7 देशामध्ये मात्र टेलिकास्ट होत नाही, परंतु बाकीच्या देशामध्ये मात्र टेलिकास्ट आपण पाहतोय. नक्कीच हो, का चांगला स्ट्रोक, चांगला बॉल टॉस केलाय. लड़के आग लगा देते मेकअप के बाद और लड़के आग लगा देते ब्रेकअप के बाद. धावसंख्या झाले 25. शेवटचा चेंडू आहे. 25 धावा झालेले आहेत. निर्णायक चेंडू असेल. चांगला धावा सेट केले गेले आहेत असं म्हणता येणार नाही. हो, आता मात्र प्लस. जास्त घाई करायची ना मित्रांनो. साथ देने का हुनर ताले से सीखो. टूट जाएगा लेकिन चाबी नहीं बदलेगा. आदरणीय सन्माननीय शिवसेना उपशाखा प्रमुख अरमान यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. नक्कीच क्षितिज चषकाच्या वतीने नक्कीच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. सरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. नक्कीच व्यासपीठावर सुद्धा ते बसलेले आहेत. धावसंख्या झाले 28 धावा बनवायचे. 28 बनवायचे आहेत. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. टेन्शन जास्त कोणता खेळाडू घेतो तर जो 11वा खेळाडू असेल तो जास्त टेन्शन घेतो. 11वा 12वा खेळाडू जास्त टेन्शन घेतात, परंतु आमचे मंगेश भाऊ टेन्शनच घेत नाही. ते मात्र समोरच्याला टेन्शन देतात. वहिनी देतात का तुम्हाला टेन्शन? मंगेश भाऊचा नाद खुला आणि गणपती फुला. नादच करायचं नाही. गोरगरिबांचे दाते आहेत एक रत्न, आणि त्या रत्नाचा जन्म झाला आणि त्या रत्नाचं नाव आहे मंगेश भाऊ पांगारे. युवा प्रेरीचे नेतृत्व. आणि नक्कीच आम्ही आता सत्कार मूर्ती जे आमचे आलेले आहेत मुख्य व्यासपीठावर मान्यवर, त्यांचा मात्र सत्कार करणार आहोत. आणि मितेश दादाची पंचगिरी सुद्धा जबरदस्त हटके पंचगिरी आहे.
3 महिने आहेत ते 9 महिन्याचा सर्व राग काढतील. नक्की मितेश दाईची आपण बॅटिंग पाहिली, अप्रतिम बॅटिंग. कारण का जेव्हा संघाला गरज होती, विराट 11 हा संघ जेव्हा हरण्याच्या परिस्थितीमध्ये होता, 4 चेंडूने 16 धावा, तेव्हा मात्र मितेशने अप्रतिम बॅटिंग केली. म्हणजे 9 महिन्याचा जो राग होता कामावरचा, तो पूर्ण राग मात्र मैदानामध्ये काढला. नक्कीच आता मात्र मान्यवरांची उपस्थिती आपण नक्कीच पाहतोय. आदरणीय सन्माननीय सिद्धार्थ भोईर, सिद्धार्थ अकॅडमिक चे संस्थापक, कांदिवली बोरिवली दहिसर मीरा रोड. आदरणीय सन्माननीय सिद्धार्थ भोईर यांचं इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर आसन ग्रहण करायचं आहे. बघा किती मेहनत क्षितिज चषकामध्ये घेतलेली आहे. प्रत्येक मान्यवरांसाठी मात्र नक्कीच भरपूर असं सहकार्य इथल्या सभासदांचं राहिलेलं आहे. भरपूर मेहनत, म्हणजे जी टुर्नामेंट आपण 3 दिवसाचे म्हणतो, परंतु 3 महिन्यापासून आधीची मेहनत हे सर्व जे प्रतिनिधी, सर्व जे आयोजक आहेत त्यांनी केलेले आहेत. सर्व लहान लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत भरपूर मेहनत घेतलेली आहे. नक्कीच चर्चा होईल या टुर्नामेंटची. आणि आदरणीय सन्माननीय सिद्धार्थ भोईर, सिद्धार्थ अकॅडमिकचे संस्थापक, कांदिवली बोरिवली दहिसर मीरा रोड, इथून मात्र क्लासेससाठी मुलं शिकण्यासाठी येत असतात. त्यांचं नक्कीच आणि फार कमी वयामध्ये मात्र एवढे क्लासचं नाव मोठं केलं, आपलं अकॅडमिकचं नाव मोठं केलेलं आहे. अकॅडमिकच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण झालं पाहिजे आणि आपल्या मुलं सुद्धा 7 समुद्र पलीकडे जाऊन आपल्या दहिसरचं नाव मात्र केलं पाहिजे. त्यासाठी मात्र आदरणीय सन्माननीय सिद्धार्थ भोईर दादा प्रयत्नशील असतात. नक्कीच त्यांचा क्षितिज ग्रुप, क्षितिज चषक यांच्या वतीने समालोचक अमोल पालेकर त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, पहिलाच व्हाईट आणि सिद्धार्थ भोईर यांचं स्वागत सुद्धा व्हाईटने केलेलं आहे. नियम क्रमांक 22 नक्कीच आपण पाहतोय. स्ट्रायकिंग याला विवेकला पण नक्कीच पाहिलं. हो, काय घडलंय, युवकला परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. ना मुंडा ना. साईनाथ 11 विरुद्ध गावदेवी या संघांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. नवीन बॅटर आलेला आहे. नवीन बॅटर नक्कीच पाहतोय. लेफ्ट हँड बॅटर चिन्याला नक्कीच आपण पाहणार आहोत. बघूया चिन्ह आपल्या संघासाठी काय करतोय. मान्यवरांची मांद्याला सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. हो, आता मात्र पंचांनी दंडित केलंय. पंचांनी दंडित केलं आहे. नक्कीच धावसंख्या कमी सेट केले गेले आहेत. बँक बॅलन्स कमी ठेवलेला आहे. रनआउटची संधी आहे. बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहेत. धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. नक्कीच मंगेश सर कैती चलू क्षितिज चषकामध्ये
विराट 11 या संघाने मात्र खूप चांगलं आयोजन केलंय, देखणं आणि सुंदर असं आल्यानंतर वाटतं की स्वर्गामध्ये आलो की काय. आणि मान्यवर सुद्धा आपण नक्कीच पाहतोय, नक्कीच मंगेश दादा असतील, भाग्यश्री वहिनी असेल, सिद्धार्थ भोईर सर असतील आणि त्याच्याबरोबर नक्कीच जे जे मान्यवर आलेले आहेत खरोखर, कारण का जे अप्रतिम अशी मॅनेजमेंट केली आहे. प्रथम पारितोषिक 40,000, द्वितीय पारितोषिक 30,000 आणि तृतीय पारितोषिक 15,000चं कॅश प्राइज आहे. प्रत्येक मॅचसाठी सामनावीर सुद्धा आपण नक्कीच पाहतोय आणि ज्या ज्या संघाने सहभाग घेतला त्यांच्यासाठी सुद्धा एक चषक ठेवलेला आहे. अगली वेगळी अशी टुर्नामेंट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंघाचा 3 आणि रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला, रनआउटची संधी आहे. काय घडलंय, मात्र एक धाब्यावर समाधान आणि चमचमाती आणि नक्कीच चमचमाती ट्रॉफी सुद्धा आपण पाहतोय. कारण का 2000 के पहले गुलाबी होटू की बारिश होती थी, बरोबर ना मंगेश सर. 2000 के पहले गुलाबी होटू की बारिश, आता मात्र गुलाबी नोटू की बारिश हो रही है. बांटने का समय नहीं, लुटने का मोठा आहे. वाडा कोणाचा पण असू दे, राडा मात्र आमचा मंगेश भाऊच करणार. आपके सुनने वाले कान, देखने वाले आंखें और महसूस करने वाला दिल थाम के बैठिए, क्योंकि मॅच में मजा आने वाली है. बांबूवर कोणी बसायचं नाही, बांबूवर कोण बसलेलं असेल तरी कोणी बसायचं नाही. धावसंख्या होताना आपण पाहतोय 4 धावा. 4 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. चर्चा होईल. हो, आता मात्र एक धाब्यावर समाधान. धावसंख्या होताना पाहतोय. धावसंख्या झाले 5. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. नक्कीच याच्या नंतर या ओव्हर नंतर दम बिर्याणीचा भाग्यश्री मॅडम दम बिर्याणीचं उदाहरण देणार आहे. कधी दिलात की ना मंगेश भाऊ दम बिर्याणी? नक्कीच ती दम बिर्याणी कशी असते त्याची सुद्धा नक्कीच या ओव्हर नंतर चर्चा होईल. भात्यामध्ये आपले अस्त्र आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म डाऊन द विकेट. हो, स्वीट शॉट, बैठक शॉट, घुटना टेक तमाशा देख. कारण का रामदेव बाबा गुडघ्याचं ऑपरेशन करणारे परदेशामध्ये जातात आणि इंडियातले लोक तोच औषध घेऊन गुडघ्या सोलत बसतात. अशी अवस्था नक्कीच बॅटरची होताना पाहतोय. धावसंख्या झाले 5. किती वाजले? 5 चेंडू आणि 5 धावा समीकरण आहे. अठ्ठावीस धावाचं आव्हान ठेवलं. 5 धावा जाईल. पंचांजवळ कोणी वाद करू नये, कारण का पंचांचं आणि खेळाडूंचं नातं सिद्धार्थ सर कैते चलू सुनेचं आणि सासूचं जसं नातं असतं घरामध्ये, तसं त्यांचं नातं असतं. त्यांचं कधीच पटत नाही. जाऊया पंचांकडे. सन्मान केला, पंचांचा सन्मान करायचा आहे. चांगली मॅच नक्कीच आपण पाहतोय. हो, आता मात्र बैठक शॉट मारला, रनआउटची संधी आहे. काय अप्रतिम थ्रो केलेला आहे. नक्कीच एलिमिनेशन होतं. 100% एफर्ट देताना पाहतोय. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 6. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा झालेल्या आहेत. नक्कीच दम बिर्याणीकडे जाऊया. भाग्यश्री मॅडम रात्रीच्या शिल्या भाताला फोडणी देऊन मंगेश भाऊंना दम देत घालणे म्हणजे दम बिर्याणी. कधी घातलीत का दम बिर्याणी? नक्कीच चर्चा होईल. आणि जगातील एक अंतिम सत्य मॅडम, बायको कोणत्याही परिस्थितीने संसार करू शकते, बायको गरिबीने संसार करू शकते, पण बायको भांडणं केल्याशिवाय संसार करू शकत नाही. हे जगातील अंतिम सत्य आहे. आणि धावसंख्या होताना पाहतोय 6 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा मात्र फलकावर लगावले गेलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. मुनाफ याची चर्चा होईल. क्षमता या खेळाडूकडे भरपूर काल खेळताना पाहिलं. या खेळाडूला आपण या परिसरामध्ये पहिलाच मात्र वाईट चेंडू, परंतु जे आमचे बॉलर आहेत त्यांना वाईट टाकल्याशिवाय त्यांची ओव्हरच पूर्ण होणार नाही. वाईट टाकली नाही त्यांना असं वाटणारच नाही की मी पॉइंट टाकली. धावसंख्या होताना आपण पाहतो 7 आणि एम एस धोनी यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 7 आहे.
ज्याप्रमाणे कुलचक्राच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार लगावला, 28 वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं. 28 वर्षांतर आपण ती वर्ल्ड कपची मॅच जिंकली आणि ती बॅट मात्र 72 लाखाला विकली गेली. जुलै महिन्यामध्ये त्या बॅटचा लिलाव करण्यात आला. RS सेक्युरिटीज या कंपनीने ती बॅट विकत घेतली आणि मॅडम त्या बॅट 12 धावा, 12. टेन्शन लेने का नाही मेरे भाई, टेन्शन देने का. धाव संघ झाले 12, कारण का जात नसेल सर्दी. धावसंख्या झाले 12, 3 चेंडू झालेत, 1.3 चेंडू झालेत. धावसंख्या झाले 12, जात नसेल सर्दी तर घेऊन बघा अर्धी. मोसम मस्ताना, फोन करा बसताना. रविवार आहे, नक्कीच रविवारसाठी आपण वाट पाहिली जातं रविवारची. सर्वात जर आवडता दिवसाचं कोणता असेल मुंबईमध्ये तर रविवार. हो, आता पुन्हा एकदा नो. काय घडतंय, काय बिघडतंय. एक इंडिया का क्रिकेट है बिडू, सिक्सर मारे तो टाली बिडू, बॉलर पिटे तो गाली बिडू. ये इंडिया का क्रिकेट है बिडू. धावसंख्या झाले 13 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच प्रेक्षकांचे मांदे आले, नक्कीच आपण पाहतोय. भाग्यश्री मैडम कहते चलो जो इधर पब्लिक आई हुई है वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाई गई पब्लिक नहीं है, ट्रकों में भर भर कर बुलाई गई पब्लिक नहीं है. क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान, उनका अभिमान इन्हें खींच के लेके आया है. मंगेश भाऊवर असलेले प्रेम यांना मात्र इथे घेऊन आलेले आहे. क्षितिज चषकावर असलेले प्रेम मात्र घेऊन आलेले आहे. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. हो, पुन्हा एकदा वाईट. इंडिया में फॉक चल रहा है गुरु, और इधर व्हाइट पे व्हाइट डालते जा रहे हैं. झूठ बिकता है, सच बिकता, बिकती है पूरी कहानी. तीनों लोगों में फैला है, फिर भी बॉटल में बिकता है पानी. पुन्हा एकदा सज्ज झालाय, टाकला चेंडू. हो, काय चेंडू मारलाय. सासू मेली खोकून, जावळ आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. धावसंख्या झाले 14 आणि धावसंख्या झाले 14 धावा, बॉल झाले 4. नवीन बॅटर आलेले रोहनला नक्कीच पाहतोय. काय स्ट्रोक मारला, म्हणजे पडोसी इतने भी अच्छे नहीं होते जितने तारक मेहता वाले दिखाते हैं. अशी अवस्था नक्कीच बॅटरची पाहतोय. नवीन बॅटर आलेला आहे रोहन यांना पाहतोय. हो, आता मात्र वाईट. चेंडू. नियम क्रमांक 22 लागू होतोय. 15 धावा झालेत. नक्कीच रन येत आहेत, धावा येत आहेत. धावा येण्यासाठी, धावा जमवण्यासाठी जी धाव मैदानामध्ये पाहायला भेटते. टकटकाटक पटपटापट धावायचंय. भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. काय घडलंय, काय बिघडलंय, नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी. किती पाहिजे. 13 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे. 13 चेंडू आणि 13 धावा म्हणजे काही लोकांचं कसं असतं, लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. 13 चेंडू 13 धावा. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाचे हवा. 13 चेंडू 13 धावा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोकांमुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं होतं. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि ज्ञानेश्वर माऊलीला रेड्याच्या मुखातून वेद बोलावे लागले होते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. स्वतः कर्णधार आलेला आहे. हात वर घ्यायचं, बांबूवरून हात वर घ्यायचंय. बांबूवर कोणी हात ठेवायचा नाही. हो, आता मात्र वाईड. आता वाईड. एक तेरी
और एक मेरी, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने देखा ना मैंने देखा. क्रिकेटच्या परिभाषामध्ये ऍक्सिडेंट पाहतोय. मोये मोये ना हलिंग नोन डुलिंग, जागच्या जागी पॉंग पॉंग. फील्डिंग मध्ये तब्दीली होते. सुबह की चाय रवि की लाय लेते हुए. सोळा धावा झालेत. आणि आता मात्र वाईट चेंडू. धावसंख्या झाले 17. 13 चेंडू 11 धावा. 13 चेंडू 11 धावा असं समीकरण पाहतोय. नक्कीच चांगली मॅच. ये मॅच नाही देखा तो काय देखा. हृदयाचा जरा विकार असेल त्याने हा सामना नाही पाहिला तर चालेल. बरोबर ना. धड 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 होताना पाहतोय. ठोके चुकतात सर्वांचे. धावसंख्या झाले 17. आयबीडी वेल्सचा जर्सी क्रमांक 17 आहे. हो स्वीप शॉट. सर सेनापती म्हणून कामगिरी करतोय. परविंदरची माझी काल भेट झाली होती. नक्कीच धावसंख्या झाले 18. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 10 धावा. आणि भोल्या बायकांचा एक सुंदर डायलॉग सुद्धा आहे. मंगेश सर कैते चेडू भोल्या बायकांचा एक सुंदर डायलॉग आहे. मॅडम पीत नाहीत ग ते, मित्रच नालायक आहेत त्यांचे, पण तिला काय माहिती की आपला गंगाधर शक्तिमान आहे. आपला गंगाधर शक्तिमान आहे. मित्रांनो बघूया इथे कोण शक्तिमान आहे आणि कोण गंगाधर आहे. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. नक्कीच क्षितिज चषकावर असलेलं प्रेम, मंगेश भाऊवर असलेलं प्रेम इथे नक्कीच दिसून येतं. संस्थापक अध्यक्ष क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य आदरणीय सन्माननीय श्री मंगेश भाऊ पांगारे सरांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेबांची लुकिंग सुद्धा हटके आहे आणि त्यांची डॅशिंग सुद्धा हटकेच आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे बॉलरला. नक्कीच आईस्क्रीम खावी लागणार आहे आणि कोणती आईस्क्रीम खायला लागणार ती नक्कीच बॉल नंतर सांगणार आहे. रणजितने मात्र व्हाईट टाकला म्हणून मी सांगितलं की बॉलरला मात्र आईस्क्रीम खावी लागेल. भाग्यश्री मॅडम कहते चलो आईस्क्रीम म्हणजे आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, की फॉर क्रियाशीलता, म फॉर महत्वाकांक्षा. ही आईस्क्रीम खावी लागणार आहे. हो पुश केलेला आहे. पुश करो और खुश रहो. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क आवश्यक असतं. चांगलं फुटवर्क नक्कीच पाहायला भेटलं. आणि जर मोबाईल जर कामाला टाकला तर असं वाटतं की भावाला आयसीयू टाकले की काय, अशी अवस्था नक्कीच व्हाईट बॉलची आहे. विश्वनाथने सुद्धा भरपूर मेहनत घेतली आहे. विश्वनाथ असेल, सचिन असेल, भरपूर मेहनत. मितेश खरोखर लेग पंचांची भूमिका त्यांनी केलेली आहे. नक्कीच चर्चा होईल आमच्या मेन पंचांची सुद्धा, योगेश सुद्धा चर्चा होईल. हो चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. दिल की धडकन इधर और दिल की धडकन उधर, काफी रोमांचक मुकाबला आपण नक्कीच पाहतोय. फिल्डिंग मध्ये तब्दील आहे. 10 चेंडू 7 धावा. 10 चेंडू 7 धावा. क्षितिज चषकाचा ग्रँड फिनालचा दिवस आहे मित्रांनो. नक्कीच आतुरता लागली आहे. 2 दिवस मात्र आमचे सभासद भरपूर मेहनत घेत होते, परंतु आज मात्र नक्कीच त्यांच्या निराशा आहे, कारण का शेवटचा दिवस आहे. निराशा नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा टाकला चेंडू. ओ रिव्हर्स शॉट. काय अवस्था झाली बघा या चेंडूची. या चेंडूची अवस्था झालेली. विश्वनाथ कैदी चेंडू. एरे एरे पावसा, गर्लफ्रेंड खाते पैसा, पैसा झाला खाऊन, बॉयफ्रेंड गेला वाहून. अशी अवस्था नक्कीच या बॉलची आपण नक्कीच पाहिली. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो बॉल बघा कुठे टाकला. चेंडू नक्कीच चेंडू कुठे टाकला गेला. चेंडू टाकायचा वाशीला, चेंडू गेलाय काशीला.
जखम मांडीला विलास शेंडीला अगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो ना तो पाठसून इलो तो पोटभर जेवलो बघूया पाठसून कोण इलो 5 धावा बनवायचे 5 10 चेंडू आणि 5 धावाचं समीकरण आहे नक्कीच चांगली मॅच आपण नक्कीच पाहतोय हो आता मात्र फलंदाज पाहतोय आणि डिजल मिळेल संधी नक्कीच चांगली मॅच आहे सिद्धार्थ सर कहते चलो अंग्रेज को मच्छर काट रहे थे सिद्धार्थ सर कहते चलो अंग्रेज को मच्छर काट रहे थे उसने सारी लाइट बंद कर दी तभी एक जुगनू आ गया अंग्रेज बोला ओ माय गॉड इंडिया का मच्छर इतना एडवांस है कि टॉर्च लेके ढूंढ रहा है अशा अवस्था नक्कीच या खेळाडू जेवताना पाहिली कारण का शेवटचे तुम्हाला एक धाव काढायची आहे डिफेन्स खेळ खेळावा लागेल सामना वाढवायचा नाही सामना पुढे घेऊन जायचा आहे बॉल चेक केला गेलाय आता नक्कीच आदरणीय सन्माननीय रितेश सरांचं नक्कीच मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे 8 चेंडू आणि 3 धावाचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय मीपणापेक्षा नक्कीच कमीपणा महत्वाचा असतो नक्कीच कोणताही संघ जिंकू दे विजय मात्र नक्कीच क्रिकेटचा होणार आहे कोणताही संघ जिंकू दे विजय नक्कीच क्रिकेटचा होणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा हो काय कटवलाय विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटत उद्या नव्याने सामर्थ नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही हॅलो विराट 11 क्रिकेट संघ दहिसर आयोजित क्षितिज चषक 2025 आजच्या या आपल्या क्रिकेट सामन्यांना भेट देण्यासाठी सिद्धार्थ ट्युटोरियल क्लासेसचे संस्थापक सन्माननीय श्री सिद्धार्थ भोईर सर यांचे याच ठिकाणी उपस्थिती लाभली त्यांचा सन्मान करण्यासाठी आपले भावी नगरसेवक उपविभाग प्रमुख सन्माननीय क्षितिज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश भाऊ पांगारे यांना मी विनंती करतो की आपण याच ठिकाणी श्री सिद्धार्थ भोईर सरांचा आपण याच ठिकाणी सन्मान करायचा आहे